बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात डॉक्टरांनी संप पुकारलाय। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MSRDA या दोन संघटनाही संपावर जाणार असल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे कर्जत ते खोपोली आणि नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। परिवहन खात्याने नेमलेल्या समितीकडून PUC दरवाढीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्यानुसार 16 ते 20% वाढ होऊ शकते। यासाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा अशा एकूण 5 राज्यांच्या दराचा आढावा घेण्यात आला आणि त्यानुसार नवीन अहवाल तयार केला असून तो शासनाला सादर करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पुढील हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचे दर वाढलेत। सरासरी 2600 ते 3000 पर्यंत कांद्याचं बियाणं झालंय। बाजारात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे भाव जास्त असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। कांद्याचे भाव घसरले पण बियाणं महागलं तर पुढील पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत। अमृत भारत योजनेमध्ये स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं असलं तरी आवश्यक पायाभूत सुविधांची मात्र वानवा आहे। मध्य रेल्वे मार्गावरील शेकडो स्थानकांपैकी फक्त 4 स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्र उपलब्ध आहेत। त्यामुळे इतर स्थानकात प्रवाशांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याचं दिसून येतं। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी 2022 पासून रखडलेल्या खरेदीच्या प्रस्तावाला यावर्षीच्या जून महिन्यात मंजुरी मिळाली खरी, मात्र अजूनही हा साठा न पोहोचल्यानं रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागत आहेत। मुंब्रा परिसरात एक अमानुष घटना समोर आली आहे। रस्त्यावर फिरणाऱ्या एका निरपराध श्वानाला एका व्यक्तीनं ठार मारलं। त्यानं श्वानाचे डोळे काढून टाकत डोळ्यांशी खेळ केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नवरात्रोत्सवाला अवघे 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। यंदा 22 ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजे सर्वत्र देवींचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर पुढील 9 दिवस देवीची उपासना केली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर उपनगरांमधील मूर्तीच्या कारखान्यात देवीच्या मूर्ती घडवण्याचं काम पूर्ण झालंय। मावळमध्ये रिंग रोड आणि टिपी योजना रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। नेरे, सांगावडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे या गावांचा गावकऱ्यांनी योजनेला तीव्र विरोध केलाय। मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावात भीषण अपघात झाला। कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 8 वाहनांना धडक बसली। अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत। मंत्री उदय सामंत यांनी अपघातस्थळी पाहणी केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीनं सहकार्य केलं। मिक्सर चालकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील आणि अंगरक्षक फरार झाले। पुणे येथील घरातून त्यांनी रातोरात पळ काढला। यामुळे त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांनी पथकं तयार केली असून त्यांचा वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेतला जातोय। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय। प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या लोकांच्या आरोपांमध्ये तथ्य असतानाही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील असा पुनरुच्चार गणेश नाईक यांनी केला। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज ठाकरे निवडणुकीचा आढावा घेणार आहेत। राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं रंग टाकणाऱ्या आरोपीचं नाव आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्यानं रंग टाकल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली आहे। शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर त्यांनी ही पाहणी केली।
बेवारस माणसानं हे कृत्य केलं असणार. आईवडिलांची लाज वाटणाऱ्यानं हे कृत्य केलं असावं. पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला शाईफेक झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. समाजामध्ये कुणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं. बच्चू कडूंचा शेतकरी जनआक्रोश आंदोलन दरम्यान गदारोळ झाला. जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी आले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी यावं लागलं. यामुळे हा गदारोळ झाला असं बच्चू कडे म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल. ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यात आचारसंहिता राहील. विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या कर्जत आणि खोपोलीच्या गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेमध्ये प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होतात. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवावी अशी रेल्वे संघटनांनी मागणी केलेली आहे. बुलढाण्यामध्ये वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव शासकीय आयटीआय शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाले आहे. यावेळी आंदोलन करून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. शासनानं बदललेलं पीक विम्याचे निकष तात्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली. तर परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली. भंडाऱ्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं आंदोलन केलं. भंडारा पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. अँटी नक्षल स्क्वॉड दडपशाही करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. तातडीनं दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जळगावच्या 40 गावात बंजारा समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. राम शिंदे यांनी अतिवृष्ट भागाची पाहणी केली आणि पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान तातडीनं मदत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मनमाडमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे काही भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. कापणीला आलेलं सोयाबीन, कापूस, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत 2 महिला माओवादी ठार झाल्यात. गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेडस्केच्या जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. घटनास्थळी AK-47 अत्याधुनिक बंदुकीसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि माओवादी वापराचं साहित्य सापडलेलं आहे. नांदेडच्या मुखेड शहरातील बारहाळी नाका परिसरात भरधाव ट्रकचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं ट्रकनं अनेक वाहनांना धडक दिली. यात 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. चंद्रपूरच्या रहमतनगर भागात पालिकेच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस गळती झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. माहिती मिळताच प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे. आता मुंबई नाही तर दिल्लीला जाणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. पूर्ण भारतातील मराठा दिल्लीमध्ये एकत्र येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 3 दिवस हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार आणि कर्नाटकसह सर्व राज्यातून मराठा एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. शेतकरी नेते राकेश टिकेतसह विविध शेतकरी नेत्यांनी परिषदेत भाग घेतला. दिल्लीमध्ये संयुक्त किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे. लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री शिवेंद्र सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तक्रारीचं निवारण करण्यात येणार आहे. महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं पुढाकार घेतल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे। या योजनेतून विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। 11 ऑक्टोबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं ही योजना सुरू होणार आहे। वर्ध्यात संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी कुटुंबांचं सांत्वन केलं। 5 एकर शेती असणारे शेतकरी शरद राऊत यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती। बुलढाण्याच्या टिटवीमधील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। धरण भरल्यानं धबधबा कोसळायला सुरुवात झाली। दरम्यान पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। सिंधुदुर्गच्या डिंगणे गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त फिरत्या डिजिटल दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला। विशाल परब आणि भाजपच्या वतीनं ही सेवा सुरू करण्यात आली। नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। शहरभर तब्बल 111 ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले। टेकडी रोडवरील श्री राधेकृष्ण मंदिरात खास होम हवन पूजा अर्चना करून पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। आठवड्यातून 6 दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे। बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे सुरू होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं, तर हा श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा दिवस असल्याचंही ते म्हटलं। बीडमध्ये रेल्वे सुरू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले, तर रेल्वे सुरू होण्यासाठी खूप वेळ लागला, इतका वेळ लागायला नको होता असंही ते म्हटलं। बुलढाण्याच्या मलकापूर ते आव्हा बस फेरीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। बस फेरी नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं बस फेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूरच्या मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। चोपडा बाजार समिती नाशिक विभागात दुसऱ्या तर जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनं घाबरून हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। अधिकाऱ्यांसोबतच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती। कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचणमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। या दरोड्यामध्ये बँकेच्या लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचं सोनं आणि रोकड लंपास केल्याची माहिती आहे। या चोरीमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातल्या वरंद घाटात एका एसटी बसचा अपघात झाला। बसमधील सर्व 30 विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे। दरम्यान एसटीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड इथे बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला। सुरत रेंज आयजीच्या सायबर क्राईम टीमनं ही कारवाई केली असून यामध्ये 2 महिलांसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। जळगावात शासकीय आयटीआय शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाली। मनसेच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी पालिकेचा निषेध केला। केंद्र हटवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे साचलेल्या पावसाच्या पाण्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत 3000 कोटी रस्त्यावर बोटी, आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणा दिल्या। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निधी वाटप करण्यात आलं। 1,50,000चा निधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आला। मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं। पाईपलाईन दुरुस्तीला वेळ लागणार असल्यानं नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धाम नदी प्रकल्पावरील पहुनार इथला बंधारा ओव्हरफ्लो झाला। जिल्ह्यातील इतरही बंधारे ओव्हरफ्लो झालेत अशी माहिती मिळते।
वर्ध्याच्या धानोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यामुळे प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडण्यात आले। माढाच्या वाकव या गावात सीना नदीचं पाणी शिरलंय। ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरालाही पाण्यानं वेढा दिला। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात सीना नदीला पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। मंत्री जयकुमार गोरेंनी नुकसानीची पाहणी केली। धाराशिवमध्ये मोठा पूर आला। परंड्याच्या कसरत या वाघेगव्हाण गावात तराफाच्या साहाय्यानं गर्भवती महिलेला दवाखान्यात पोहोचवण्यात आलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालं नाही असा एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यात शोधून सापडणार नाही असं कैलास पाटील म्हणाले। जळगावचा पाचोरा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शिंदाड, सातगाव डोंगरी आणि पिंपळगाव हरेश्वर या परिसरात पिकांचं मोठं नुकसान झालंय। घरांमध्ये पाणी शिरलं, शेतामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून चांगला पाऊस पडतोय। 7 तलावांमध्ये 98.82% इतका पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा पुढचे 354 दिवस म्हणजेच पुढील 4 सप्टेंबर 2026 पर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटापासून मोठा दिलासा मिळणार आहे। आर्थिक वर्ष 2024-25 करता आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2025 पर्यंतच होते। आयकर विभागानं ही तारीख आणखी वाढवलेली नाही, त्यामुळे ज्यांनी 16 सप्टेंबर पूर्वी विवरणपत्र दाखल केलेलं नाही त्यांना आता विलंबाचं विवरणपत्र दाखल करावं लागणार आहे। येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत विलंबित विवरणपत्र भरता येईल, मात्र त्यावर दंड, व्याज आणि इतर निर्बंध लागू होतील। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजित निर्मिती, पारेषण आणि वितरण वीज कंपन्यांमधील 84,000 कर्मचारी, अभियंते, अधिकारी, सहाय्यक कर्मचारी आणि 42,000 कंत्राटी कामगार यांना दिवाळीपूर्वी 8.33% बोनस आणि 30,000 रुपये सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशननं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीकडे केली आहे। पेन्शन कल्याण विभाग लवकरच देशभरामध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन सुरू करणार आहे। ही मोहीम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालेल। वृद्ध आणि अपंग पेन्शनधारकांना ही सुविधा घरोघरी दिली जाणार आहे। आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यात राज्य सरकारनं दिलेल्या परवानगी विरोधात डॉक्टरांनी संप पुकारला। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MSRDA या 2 संघटनाही संपावर जाणार असल्यानं राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्याकरता 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबरला विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। परिवहन विभागानं नेमलेल्या समितीकडून PUC दरवाढीसाठीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्यानुसार 16 ते 20% वाढ होऊ शकते। याकरता दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा अशा एकूण 5 राज्यांच्या दरांचा आढावा घेण्यात आला। त्यानुसार नवीन अहवाल तयार केला गेलाय, तो शासनाला सादर करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। पुढील हंगामाकरता लागणाऱ्या कांदा बियाण्याचे दर वाढलेत। सरासरी 2600 ते 3000 पर्यंत कांद्याचं बियाणं गेलंय। बाजारात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे भाव जास्त असल्यानं शेतकरी चिंतातूर आहे। कांद्याचे भाव घसरले पण बियाणं महागलं, पुढील पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गातून होतोय। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांमधून 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत।
अंधेरीतील डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेनं प्रवासी संख्येचा पुन्हा विक्रम केलाय। या मेट्रोवर 16 सप्टेंबरला एका दिवसात 3,40,000 प्रवाशांनी प्रवास केला। MMMOCL या कंपनीकडून हे सांगण्यात आलं। शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून शालार्थ आयडीसाठी कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती, पण अद्याप 100% काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही मुदत 20 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। त्या संदर्भातला आदेश जारी केलाय। रात्र शाळेतील दुबार शिक्षकांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडलेलं आहे। त्याबाबत शिक्षण विभागानं त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात शिक्षण संघटनांकडून मागणी करण्यात येते आहे। मिठी नदी पात्र रुंदीकरणाअंतर्गत वांद्रे ते धारावी दरम्यान पुलाची पुनर्बांधणी करण्यात येते। पहिल्या टप्प्यात उभारलेल्या उड्डाणपुलाचं बांधकाम 90% पूर्ण झालं। या पुलाचं काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यात यंदा MBA अभ्यासक्रमाच्या तब्बल 10,867 जागा रिक्त आहेत। आतापर्यंत 42,642 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे। नवरात्रोत्सव 4 दिवसांवर आलाय। असं असताना मंडप उभारणीकरता मंडळाची धावाधाव सुरू आहे। गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी महापालिकेकडून मंडप परवानग्यांकरता ऑनलाईन एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत पालिकेकडे जवळपास 1200 अर्ज आले, त्यापैकी जवळपास 300 परवानग्या पालिकेनं मंजूर केलेल्या आहेत, म्हणजे परवानग्या दिलेल्या आहेत आणि 800हून अधिक अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत। अमृत भारत योजनेमध्ये स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं असलं तरी आवश्यक पायाभूत सुविधांची मात्र वानवा आहे। मध्य रेल्वे मार्गावरील शेकडो स्थानकांपैकी फक्त 4 स्थानकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय केंद्र उपलब्ध आहेत। त्यामुळे इतर स्थानकांमध्ये प्रवाशांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याचं दिसून येत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधांचा पुरवठा करण्याकरता 2022 पासून रखडलेल्या खरेदीच्या प्रस्तावाला यावर्षीच्या जून महिन्यामध्ये मंजुरी मिळाली। मात्र अजूनही हा साठा न पोहोचल्यानं रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागते। मुंब्रा परिसरामध्ये एक अमानुष घटना समोर आली। रस्त्यावर फिरणाऱ्या एका निरपराध श्वानाला एका व्यक्तीने ठार केलं। त्याने श्वानाचे डोळे काढले आणि त्याच्याशी तो खेळत राहिला। या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे। नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। यंदा 22 सप्टेंबरला म्हणजे येत्या सोमवारी घटस्थापना आहे। सर्वत्र देवीचं आगमन होत आहे। पुढचे 9 दिवस देवीची उपासना केली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर उपनगरांमधल्या मूर्तीच्या कारखान्यामध्ये देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे। गोव्यातील तोरसेत परिसरामध्ये ओंकार हत्तीचं धुमाकूळ सुरू आहे। या हत्तीकडून भातशेतीचं मोठं नुकसान झालं असल्यानं शेतकरी संकटात सापडला। या हत्तीचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। CSMTवरून सुटणाऱ्या कर्जत आणि खोपोलीच्या गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत प्रचंड गर्दी असते, त्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होतात। प्रवाशांची गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेनं या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी रेल्वे संघटनेनं केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील देवसू इथं शेताच्या कुंपणाला लावलेल्या जाळ्यात एक खवले मांजर अडकलं। या अडकलेल्या खवले मांजराला वनविभागानं जीवनदान दिलं। मावळमध्ये रिंग रोड आणि टीपी योजना रद्द करण्याकरता ग्रामस्थ आक्रमक झाले। नेरे, सांगावडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे या गावांचा गावकऱ्यांनी योजनेला तीव्र विरोध केलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावात भीषण अपघात झाला। कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 8 वाहनांना धडक बसली। अपघातात एकाचा मृत्यू झाला, 4 जण गंभीर जखमी झाले। मंत्री उदय सामंत यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली। जखमींना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यासाठी उपाययोजना केल्या। मिक्सर चालकाच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई, वडील आणि अंगरक्षक फरार आहेत। पुणे इथल्या घरातून त्यांनी रातोरात पळ काढलाय, त्यामुळे त्यांच्या शोधाकरता रबाळे पोलिसांनी पथकं तयार केलेली आहेत। वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा शोध घेतला जातो।
शिंदे सेनेमध्ये संघटनात्मक काम अधिक वेगानं सुरू आहे. मुंबईतील 36 विधानसभांपैकी तब्बल 32 मतदारसंघांमध्ये 6 सप्टेंबरला प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. मात्र पश्चिम उपनगरामध्ये अजूनही चारकोप, कांदिवली, विलेपार्ले ही 3 विधानसभा क्षेत्र अशी आहेत जिथे प्रभारी विभाग प्रमुख अजून मिळालेले नाहीत. या रिक्त जागांवर कुणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होत आहेत. हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल. ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यात आचारसंहिता राहील. विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.